आज अखेर सोन्याचा फुगा फुटला. बाजारात अचानक असं काय झालं की ज्यामुळे सोन्याच्या भावात प्रचंड मोठी उलथापालथ झाली? आकाशाला भिडलेल्या सोन्याच्या किमती नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आणि ज्यामुळे सोने चांदीच्या बाजारात आज भूकंप आला आहे. मागील 15 दिवसापासून सोन्याच्या दरामध्ये हळूहळू वाढ पाहायला मिळत होती. पण आज असं काय झालं की ज्यामुळे ग्राहकांची अक्षरशः गर्दी झाली आहे? मार्केट उघडायच्या आधीच लोकांच्या रांगा लागल्यात, तर सोने चांदीच्या बाजारामध्ये अक्षरशः भूकंप झालाय. ज्या लोकांना लग्नासाठी सोनं खरेदी करायचं आहे त्यांच्यासाठी सरकारने असा कोणता निर्णय घेतलाय की ज्यामुळे लोक आजच सोनं खरेदी करणार आहेत? आजचा ताजा भाव नेमका काय आहे? आजचा 18 कॅरेट, 22 कॅरेट, 24 कॅरेट सोन्याचा भाव काय आहे? चांदी आज किती रुपये किलोनं विकली जात आहे? का लोक आज गर्दी करत आहेत? अचानक इतका बदल कसा काय झालाय? नेमकं किती रुपयांनी सोन्याचे दर खाली झाले आहेत? सर्वसामान्य व्यक्तीला परवडेल इतका सोन्याचा भाव झाला आहे का? 5 वर्षांमधली ही सगळ्यात मोठी उलथापालथ आहे असं म्हटलं जातंय. ज्यांनी काल परवा सोनं खरेदी केलं होतं ते लोक आज रडत आहेत आणि ज्यांना खरेदी करायचे ते लोक खुश झालेले आहेत. मग असं किती रुपयांनी भाव बदललाय? काय सोने चांदीविषयी आंतरराष्ट्रीय बाजारातून बातमी आली आहे? सरकारने काय निर्णय घेतलाय? ही सोने खरेदीची योग्य वेळ आहे का? आजचा भाव आपल्याला परवडणार आहे का? व्हिडिओमध्ये आपण सोने चांदीच्या बाबतीत आलेल्या 3 अतिशय धक्कादायक बातम्या पाहणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला सोनं खरेदी करायचे की थांबायचे याचा निर्णय लगेच घेता येईल. भविष्यात सोनं खरेदी करण्याची संधी आहे का? सरकारने कसा निर्णय घेतलाय? आजचे सोन्याचे भाव काय? भविष्यात सोन्याचा चढउतार कसा राहील याची अतिशय सखोल माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये मिळणार आहे. पहा, तुम्हाला जर सोने चांदीमध्ये फायदा मिळवायचा असेल तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की पहा. सोन्या चांदीच्या भावात अचानक जो बदल झालाय त्याच्या मागचं एक महत्त्वाचं कारण होती एक बातमी. एक अशी बातमी की जिने सोने चांदीच्या दरामध्ये लक्षणीय घट घडून आणली. आंतरराष्ट्रीय स्तरावर एक मंदीचं वातावरण निर्माण झालंय. यामुळे अमेरिकन डॉलरचं मजबूतीकरण झालंय आणि ज्यामुळे भारतीय बाजारामध्ये सोन्याच्या भावामध्ये एक वेगळीच हालचाल पाहायला मिळाली आहे. सध्याची जी सोने चांदीची घसरण आहे ही सर्वात मोठी मानली जात आहे. 5 वर्षांतील सर्वात मोठ्या घसरणीची ही आनंदाची बातमी आहे. मागील आठवड्यात सोन्यानं ऐतिहासिक उच्चांक गाठला होता. आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये आलेल्या मंदीचा हा परिणाम म्हणून तो उच्चांक आता खाली आलाय. आता जर आपण बघायला गेलं की सोनं आता खरेदी करायचं की थांबायचं, आता हे कसं समजणार? तर आपल्याला इतिहासाकडे जावं लागेल. सोन्याची आजची माती झाली आहे ती पहिल्यांदा झाली का? तर नाही. सोन्याच्या दरात सध्या जे बदल दिसत आहेत ते केवळ आजचे नसून याची मुळे भूतकाळात आहेत. आता सोनं घ्यायचं की नाही हे समजून घेण्यासाठी आपल्याला इतिहासाकडे पाहावं लागेल. 1982 मध्ये अशीच परिस्थिती उद्भवली होती. त्यावेळी सोन्याचे भाव असेच वाढले आणि उच्च पातळीवर पोहोचले होते. पण हा चढाव केवळ 2 महिने टिकला आणि त्यानंतर सोन्याचे भाव पुन्हा जमिनीवर आले. आजही तसंच होताना दिसतंय. सध्या वाढत्या जागतिक तणावामुळे सोन्याला सुरक्षित गुंतवणूक म्हणून खरेदी केलं जातंय. पण यासोबतच काही मोठे गुंतवणूकदार म्हणजे मुठभर लोक सोन्याची मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री करून कृत्रिमरित्या दर वाढवत आहेत आणि नफा कमवत आहेत. सोन्याच्या दरातील घसरणीसोबतच चांदीच्या मूल्यातही मोठी घट झाली आहे. चांदीच्या दरात अनेक टक्क्यांनी घसरण झाली असून चांदी स्वस्त झाली आहे. यामुळे नागरिकांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. दिवाळीच्या वेळी सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलेले सोने चांदीचे दर आता परवडणारे झाले असून यामुळे नागरिकांची हजारो रुपयांची बचत होणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील मंदी आणि त्याचा देशांतर्गत बाजारावर होणारा परिणाम यामुळे सोन्याच्या दरात मोठी घट झाली आहे. 2 दिवसापूर्वी सोन्याचे दर जागतिक बाजारात 3 टक्क्यांनी घसरले होते, पण त्यात आज आणखी 6 टक्क्यांनी घट झाली आहे. त्यामुळे ही घसरण 5 वर्षांतील सर्वात मोठी म्हणून नोंदवली गेली आहे. मागील नरक चतुर्दशीला सोनं 31,000 रुपये तोळ्यानं विकलं गेलं होतं, परंतु आता नागरिकांच्या खिशाला परवडणारा दर जाहीर करण्यात आलाय. आंतरराष्ट्रीय बाजारातील या बदलांमुळे हजारो रुपयांची बचत होत आहे, जी 5 वर्षांतील सर्वात मोठी घसरण आहे. या घसरणीचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला 18 कॅरेट, 22 कॅरेट, 24 कॅरेट कोणत्या सोन्यामध्ये तुम्हाला आता गुंतवणूक करावी लागणार आहे? आजचा ताजा भाव नेमका काय आहे? आता अतिशय महत्त्वाची माहिती आपण पाहतोय. सोन्यानं ऐतिहासिक उच्चांक गाठला होता. दिवाळीच्या काळात नागरिकांना मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी करायचं होतं, पण दर वाढल्यामुळे सर्वसामान्यांची अडचण झाली. दिवाळीनंतर 4 दिवसातच सोनं 23,000 रुपये तोळा झालं, तर चांदी 52,000 रुपये किलोपर्यंत घसरली. त्यानंतर पुन्हा काही दिवसात उच्चांक गाठलेले हे दर आता 4 ते 5 दिवसात हजारो रुपयांनी कमी होऊ लागले आहेत. छत्रपती संभाजीनगर, जळगाव तसेच मुंबई आणि पुणे येथील सराफा बाजारामध्ये सोने चांदीच्या दरात मोठा चढउतार दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने सर्वात मोठा निर्णय घेतला.
ज्यामुळे सोने चांदीच्या दरात मोठी उलाढाल सुरू झाली आणि अखेरीस दर हजारो रुपयांनी स्वस्त झाले आहेत. यामुळे नागरिकांची बचत मोठ्या प्रमाणात होणार आहे. पण आजचे ताजे दर नेमके काय आहेत, जेणेकरून तुम्हाला खरेदीचा अंतिम निर्णय घेता येईल ते पाहूयात. ताजे भाव पाहण्यापूर्वी 20 सेकंदात हे दर का वाढले होते याचं कारण जाणून घेऊयात. कारण ते समजल्यास दर कधी वाढतील आणि कधी कमी होतील याचा अंदाज तुम्हाला एका क्षणात येणार आहे आणि तुम्ही सोने चांदीचे तज्ज्ञ होऊन जाणार आहात. आणि तुम्हाला सोने चांदी घेण्यासाठी कोणाचीही गरज वाटणार नाही. तुम्ही स्वतःच निर्णय घेऊ शकता आणि तुमचा फायदा देखील होणार आहे. सोन्याचे दर केव्हाही वाढू शकतात. जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत बदल घडतात तसेच सोन्याच्या भावामध्ये चढ उतार होत असतात. यामागचं मुख्य कारण आहे पुरवठा आणि मागणी. मागणी वाढल्यास जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची मागणी वाढते आणि पुरवठा कमी होतो तेव्हा दर वाढतात. मागणी कमी झाल्यास या उलट डॉलरचं मजबूतीकरण किंवा इतर सुरक्षित चलनांमध्ये गुंतवणूक वाढल्यास सोन्याची मागणी कमी होते आणि दर घसरतात. आज जी घसरण झाली आहे त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावरील याच बदलांमुळे दुप्पट घट झाली आहे. सोनं स्वस्त झालंय, पण सोन्याचा हा फुगा कधी फुटणार आणि दर आणखी खाली येणार का? लक्षात घ्या, आजकाल सोन्याचे दर वाढायला आणखी एक घटक कारणीभूत ठरतो, तो म्हणजे सोन्याचा बुडबुडा म्हणजे गोल्ड बबल. काही मूठभर मोठे व्यापारी सोन्याचे दर कृत्रिमरित्या वाढवण्याचं काम करतात. त्यांचा अंदाज काय असतो? समजा 20-25 हजार रुपयांनी सोनं वाढवायचं आहे, म्हणजे ते मोठ्या प्रमाणात विकत घेतात आणि दर वाढल्यानंतर ते विकून नफा प्रॉफिट बुक कमवतात. ते करोडो किलो सोनं विकत घेतात आणि मग आपल्यासारख्या सामान्य लोकांनी त्या उच्च भावात खरेदी केल्यावर ते नफा कमवून बाजारातून बाहेर पडतात. 1982 मध्ये असाच एक मोठा बुडबुडा तयार झालेला होता, जो केवळ 2 महिने टिकला. सोन्यामध्ये झालेली ही घसरण नागरिकांसाठी गुंतवणूक करण्याची मोठी संधी आहे की नाही? आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत झालेल्या मोठ्या उलथापालथीमुळे सर्वसामान्यांना सोनं खरेदी करणं सोपं झालंय. महाराष्ट्रातील सराफ बाजारांमध्ये नागरिकांची गर्दी वाढताना दिसत आहे. सोन्याचे दर आता सामान्य लोकांना परवडण्या इतके झाले आहेत. त्यामुळे जेव्हा सोन्याचे दर कमी झाले आहेत तेव्हा नागरिकांनी सोनं खरेदी करावं असा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे. ही घसरण नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद घेऊन आलूच आहे, पण यामुळे त्यांचा मोठा आर्थिक फायदाही होणार आहे. लक्षात ठेवा, दर कधीही वाढू शकतात. अखेर सोन्याचे दर हजारो रुपयांनी घसरले असून नागरिकांची मोठी बचत आता होणार आहे. तुम्हाला काय वाटतं? या घसरणीमुळे तुमच्या कुटुंबाची किती बचत होईल? शासनाने घेतलेला हा निर्णय योग्य आहे का? पुढे नक्की काय होणार? आजचे सोन्याचे भाव काय आहेत आणि पुढील काळात किती राहतील? आता आज सोन्याचे ताजे भाव नेमके काय आहेत तर पहा. 18 कॅरेटपासून आपण सुरुवात करतोय. 18 कॅरेटच्या 1 ग्रॅम सोन्याची जी किंमत आहे तर ती आहे 9,548 रुपये. ती जर आपण 10 ग्रॅम जर 18 कॅरेट सोन्याचा दर घ्यायला गेलो तर ती किंमत बसेल 9,55,480 रुपये. आता जर 22 कॅरेट सोन्याचा भाव जर आपण बघायला गेलो तर 1 ग्रॅमसाठी आहे 11,334 रुपये, तर 10 ग्रॅम सोन्यासाठी 1,13,340 रुपये. आता 24 कॅरेट सोन्याचा दर भाव आपण बघायला गेलं तर 1 ग्रॅमसाठी 12,500, तर 10 ग्रॅम म्हणजेच 1 तोळ्यासाठी 1,25,000 रुपये तुम्हाला मोजावे लागणार. तर चांदीचा जो भाव आहे तो जर आपण बघितला तर तो 154 रुपये 50 पैसे हा प्रति 1 ग्रॅम आहे. म्हणजेच 1 किलोला चांदी ही 1,54,500 रुपये आहे. आता आज मार्केट उघडताच सोने चांदीच्या बाजाराने एक प्रकारची वेगळीच हालचाल दाखवलेली आहे. तर तुमच्या या हालचालीवर मत काय आहे? तुम्ही खरेदी करणार आहात की विकणार आहात? नक्की कमेंट करून कळवा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.